नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे राकेशसोबत लग्न करण्यासाठी थेट तिच्या वडिलांनी ईश्वरीला विचारलेलं असतं, तुला तो मुलगा कसा वाटतो, त्याच्याशी आम्ही तुझं लग्न ठरवू का, अगोदर तुझा विचार घ्यायचा म्हणून तुला आधी विचारलं. त्यावेळेला ती 2 मिनिटासाठी शांत होते आणि पुन्हा ती सगळ्यांसमोर मग होकार देते. आणि तिचा आलेला होकार पाहून नम्रतेला खरं तर धक्काच बसला. तिचे वडील तिला, नक्की तू खुश आहे ना ह्या गोष्टीने, तू जर आनंदी असेल तरच आपण पुढचा निर्णय घेऊ, असं म्हणत तिला तिचा निर्णय पुन्हा एकदा विचार करून सांग असं तिचे वडील सांगू लागतात. त्यावेळेला ती इमोशनल होते. आईबाबांना ती म्हणते, माझे आईवडील वारल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हीच माझा सांभाळ केला. नमुताईला जितकं प्रेम तुम्ही दिलं तितक्यापेक्षा जास्त तुम्ही दोघांनी मला दिलं आणि तुमच्या ह्या सगळ्या प्रेमाला मी भारावून गेली. तुमचा शब्द माझ्यासाठी खरं तर खूप महत्त्वाचा आहे. आईबाबानंतर तुम्हीच माझ्यासाठी सर्वस्व आहात. तुम्हीच माझे खरे आईबाबा आहात. त्यामुळे तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते माझ्या भल्यासाठीच घ्याल आणि तुम्ही घेतलेला निर्णय हा मला सर्वस्वीपणे मान्य असेल. आणि आई, तुम्हाला नेहमीच किती जीव लावते. नम्रताताईपेक्षाही जास्त तुम्ही माझा विचार करतात. कधी माझ्या भावनांना तुम्ही दुखवलं नाही. मला जे हवं जे नको ते सगळं मला बाबांनी पहिल्या बोलल्या पहिल्यांदाच आणून दिलं. खरंच बाबा, तुम्ही मला खूप प्रेम दिले. त्यामुळे आज जर तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करत असाल तर तो तुम्ही माझ्या भल्यासाठीच करत असाल आणि तो मला मान्यही असेल. तुम्ही जो काही निर्णय घ्याल ते माझ्यासाठीच असतं ना, आणि माझा चांगल्याचाच विचार तुम्ही नेहमी करत आलात आणि इथून पुढेही करालच. तुम्ही दोघांनी जो निर्णय घेतला आहे तो मला मान्य आहे. राकेशजी चांगले आहे आणि तुम्हाला ते आवडताय ना, मग मलाही काहीच हरकत नाही त्यांच्याशी लग्न करण्यासाठी. पण तिची आई तिला म्हणते, तुझ्या मनात दुसरं काही असेल किंवा तुला हे आवडत नसेल तर आपण दुसरंही बघू शकतो स्थळ, असं म्हटल्यानंतर ती म्हणते, नाही बाबा, तुमचा निर्णय तो मला सर्वस्वी मान्य आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयावरती मला काहीच आक्षेप नाही, असं म्हणत ती आईवडिलांना ईश्वरी लग्नासाठी होकार देऊन टाकते. आणि तिचे वडील तिला म्हणतात, खरंच तू खूप माझा शब्द पाळते आणि जयू आत्या बोललीच होती, तू माझ्या निर्णयावरती कधीच आक्षेप घेणार नाही. मी घेतलेला निर्णय तुला मान्यच असेल. आणि जयू आत्या लगेचच म्हणते, आज आपल्याला इतकी छान गोड बातमी ईश्वरीने दिली आहे, तर मी तुमच्या सगळ्यांसाठी छानसं गोड तोंड करण्यासाठी काहीतरी मिठाई घेऊन येते. आनंदाचा क्षण काहीतरी मिठाई खाऊन सेलिब्रेट करू. आणि आईकडे ती कुशीत जाऊन इमोशनल होऊन घट्ट मिठी मारते. नमुताईला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप राग येत असतो आणि ईश्वरीचाही तिला राग येत असतो. ईश्वरी इकडे विचार करत बसते, आता आईवडिलांनी निर्णय घेतला आहे त्या मुलाशी लग्न करण्याचं, तर काय हरकत आहे. आणि राकेशजींनाही मी आवडत असेल का, ते माझ्यासाठी होकार देतील का. खरंच त्यांनी मला वेळोवेळी नेहमीच मदत केली आहे. मी कधीही संकटात अडकले किंवा मला कसल्या गोष्टीची मदत हवी असते तेव्हा ते माझ्यासाठी नेहमी हजर असतात. ते मनाने खूप चांगले आहे. त्यांना नकार देण्यासारखं काहीच नाही. मग एवढा विचार माझं मन का करतं आहे, असं म्हणत ती राकेशजींच्या चांगल्या चांगल्या गोष्टी आठवत असते. आणि नमुताई त्यावेळेला रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतर ती हाक मारते ईश्वरीला, तू झोपलीस का. तेव्हा ती म्हणते, नाही, मी नाही झोपलेली अजून. मग काय विचार करते, राकेशजींचा का. मग ती लगेच म्हणते, नाही गं, असं का बोलतेस तू. आता तू इतका मोठा निर्णय घेतला आहे म्हणजे तू राकेशचाच विचार करत असशील. तर ती एक शब्दही बोलत नाही. पण नमुताई तिला म्हणत असते, तू नक्की मनातनं खुश आहेस ना. तुझ्या चेहऱ्याकडे पाहून वाटत नाही गं तू मनापासून आनंदी आहे. तर ईश्वरी म्हणते, असं का बोलतेस ताई, मी खरंच खुश आहे. आईबाबांना जे आवडेल तेच मलाही आवडेल. तुझ्या मनात काय आहे मी चांगलं ओळखते इशू. तू सांग, माझ्याशी तरी मनमोकळेपणाने बोल. तुला नक्कीच राजेशजी आवडतात ना. का तुला आवडत होते इतक्या दिवस आणि तू फक्त आम्ही बोलण्याची वाट पाहत होतो. छुपा रुस्तमसारखं तर तू काही काम केलेलं नाही ना. ईश्वरी लगेच म्हणते, नाही गं ताई, मला असं काहीच नाही. प्रत्येक व्यक्ती मनाने चांगला असतात, पण राकेशजी बघ ना, सगळ्यांची मदत करतात, कुणाचं दुःख त्यांना पाहवत नाही. दरवेळी आपल्या मदतीला ते हजर असायचे. हे त्यांचा चांगुलपणा मला आवडतो. बाकी विशेष असं काही नाही. इकडे आईबाबाही आनंदी असतात. ईश्वरीने खरंच पहिल्याच बोलल्याच पहिल्या शब्दाला मान देत लगेच होकार दिला.
त्यात बाबांना असं वाटतं बहुतेक ना तिला तो नेह पहिल्यापासून आवडत होता, पण आपल्यासमोर ती कधी बोलली नाही. म्हणूनच आपण शब्द टाकल्या तिने लगेच होकार दिला. इकडे त्या दोघांना असं वाटतं ईश्वरीला तो मनापासून आवडतो, म्हणून ईश्वरी तयार झाले. त्यांना दोघांना ही गोष्ट माहितीच नाही का फक्त त्यांच्या शब्दाखातर ती हो बोलते, असं काहीच नाही तिचं त्यांच्यावर प्रेम आहे वगैरे. ईश्वरीचे वडील मात्र खूप आनंदी आहेत. ते चांगला मुलगा आहे, त्याच्याशी लग्न झालं तर आपली ईश्वरी कायम सुखी राहील आणि तिच्याबद्दल आपल्याला काहीच टेन्शनही राहणार नाही. नमुताई आता थेट प्रश्न करते तो ईश्वरीला, तुझ्या मनात नक्की काय आहे? तू माझ्याशी बोल आणि तू का लग्नाला होकार देतेस? तुझ्या मनात नसेल तर तू विचार कर, अजूनही तू नाही म्हणू शकतेस. तुझ्या मनातली गोष्ट मी चांगली ओळखते. बोलता बोलता अर्णव सरांचं नाव ईश्वरी घेते आणि म्हणते, ते पण आपल्याला नेहमीच मदत करतात. मग ते मदत करतात तसेच राकेश पण करतात. त्यांना त्यांचं स्थळ तुला आधी आलं असतं तर तू होकार दिला असतं का? या गोष्टीवरती खरं तर ईश्वरी म्हणते, मी फक्त आईबाबांचा विचार करते, माझ्या मनात काय आहे असं काहीच नाही. ईश्वरीच्या प्रत्येक प्रश्नाला आपली नमुताई काही ना काही उलटा प्रश्न करते आणि तिला शब्दाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न नम्रता करत असते. पण ईश्वरी चालाखीने, माझं कोणावरही प्रेम नाही, फक्त आईबाबांनी सांगितलं म्हणून मी लग्नाला तयार होते, विशेष असे माझ्या मनात काही नाही. कोणीही असतं ना त्या ठिकाणी नवरदेव म्हणून, आईने निवडला आहे, बाबांनी निवडलं आहे म्हणून मी होकार दिलाच असता. पण नम्रताच आत्ताही ठामत आहे, तुझं प्रेम अर्णव सरांवर आहे, तू अर्णव सरांशीच लग्न करावं. तुझ्या लग्नाचा विचार तू पुन्हा एकदा कर, घाई करू नकोस. आयुष्याचा एवढा मोठा निर्णय तू घाईघाईने घेशील आणि पुढे जाऊन तुला त्याचा पश्चाताप होईल आणि तुला अजूनही विचार करण्यासाठी खूप वेळ आहे. तू विचार कर, घाई करू नको. आणि असं म्हटल्यानंतर ईश्वरी खरंच विचार करू लागते की माझ्या मनात अर्णव सरांबद्दल काही असू शकतं का? त्यांनी माझा फोन आज उचलला नाही तर माझी किती तळमळ झाली. पण नाही, बाबा आणि आई आपल्यासाठी चांगलाच विचार करतील. त्यांनी जर आपल्यासाठी राकेश निवडला आहे तर तोही चांगलाच आहे आणि त्यांनी जर मला होकार दिला तर त्याच्याही मनात अजून काय आहे हे मला माहिती नाही. त्यांनी जर होकार दिला तर मी आईबाबांच्या शब्दाखातर लग्न करेल. पण नमुताई तिला वारंवार एकच गोष्ट सांगते की तू विचार कर, घाई करू नको आणि तिच्या डोक्यात जे काही आहे खूळ तिला काढून टाक. आईबाबांच्या उपकाराची परतफेड अशी कुणीही उभं करून त्यांच्याशी लग्न करून नाही फेडता येणार आणि असे उपकार फेडायचेही नसतात. चुकीचा निर्णय तू घेत आहेस हे मला जाणवतं आहे आणि तू घेऊ नये म्हणून मी तुला सांगते, असं नम्रता ईश्वरीला वारंवार सांगते. पण ईश्वरी तिची बाजूच तिच्यासमोर चांगली करून सांगते आणि आईबाबांसाठीच ती लग्न करते आणि राकेश त्यांनी निवडला आहे म्हणजे चांगलाच मुलगा आहे, त्यामुळे काही विचारच करायला नको. पण नमुताई ह्या गोष्टीचा विरोध कायमच करते. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या डोक्यात तोच विचार असतो आणि अर्णव सरांनी आता ईश्वरीशी बोलावं म्हणून ती आकाशला फोन करून सांगते की आमच्या इशूने त्या राकेशसोबत लग्न करण्यासाठी होकार दिला आहे आणि ती मूर्ख मुलगी आहे, तिला माहितीच नाही की तिचं प्रेम आपल्या अर्णव सरांवरती आहे आणि अर्णव सरांचंही तिच्यावर प्रेम आहे, ते त्यांनी व्यक्तच केलेलं नाही, त्यामुळे तिलाही माहिती नाही. पण दोघांनी जर एकमेकांशी बोललं तर ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला दोघांनाही मार्ग सापडेल आणि हे लग्नाचा चुकीचा निर्णय ते दोघांनी घेऊ नये म्हणून मी तुम्हाला निरोप देते. तुम्ही अर्णव सरांशी बोला. अर्णव सर ईश्वरीशी बोलले की ती राकेशसोबत लग्न करणार नाही, आपल्याला दोघांना काहीतरी करायला हवं. म्हणून नम्रता आकाशकडे मदत मागते आणि आकाश म्हणतो की मी आजच दादाशी बोलतो आणि पुढे काही मार्ग निघतो आहे का बघतो. आता दोघांच्या ह्या प्रयत्नांना यश मिळणार का हेही आपल्या सगळ्यांना पाहायला आवडणार. तेव्हा लगेचच थेट तो दादाच्या रूमकडे जातो आणि दादाला निरोप देऊ लागतो की तुला एक गोष्ट सांगायची आहे. पण तो म्हणतो काय आहे? ऑफिसच्या गोष्टी ऑफिसमध्ये बोलू, आत्ता नको. पण तो म्हणतो दादा खरं तर मला खूप महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे. कुठली गोष्ट म्हटल्यानंतर तो जरा जड अंतकरणानेच पुढे जात पाय पुढे टाकतो आणि दादाला सांगतो की दादा ईश्वरीचं लग्न ठरलं आहे राकेशसोबत. ही गोष्ट ऐकल्यानंतर 2 मिनटासाठी का होईना अर्णवच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेत हरवून जातो. आकाश त्याला हात लावतो आणि तो पुन्हा एकदा भानावर येतो आणि आकाश मग त्याला म्हणतो मग मी काय करू, तिचं लग्न ठरलं आहे तर तो म्हणतो दादा तू असं का करतो आहेस, तिच्याशी तू बोलायला हवंस, तिला प्रपोज का केलं नाही तू आत्तापर्यंत, तुला आवडते ना ती. तर तो म्हणतो तिचा आणि माझा काहीही संबंध नाही आणि तुला सांगितलं आहे ना मी, तू कोण आहे माझ्यासाठी, कोणीच नाही. मी आता आजीला वचन दिलं आहे तिला विसरण्याचं, ती माझी कोणीच नसणार, तिच्याशी कायमचा मी संबंध तोडला आहे.
हे तुला माहिती आहे ना, आजीला दिलेल्या वचनाप्रमाणे मी आता वागणार आहे. त्यामुळे ईश्वरी हे नाव माझ्यासमोर तू पुन्हा कधीही घेऊ नको. माझा आणि तिचा इथून पुढे काहीही संबंध नाही, असं म्हणत आकाशला तो समजावू लागतो. पण आकाशचं म्हणणं असतं, नाही दादा, तू विचार कर, अजूनही वेळ गेलेली नाही, का घाई करतोयस तू. दादा त्याला म्हणतो, तूही आता तुझं काम कर, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होत आहे आणि लवकर लवकर आवर बरं. पण आकाश काही त्याचा हट्ट सोडत नसतो. आकाशवरती पुन्हा एकदा अर्णव खूप जोरात चिडतो. हे जे काही तुझं चाललं आहे, तू आत्ताच्या आत्ता थांबव. काय करू ते तू सांगतोय, काहीतरी कर, काहीतरी कर. तिच्या लग्नाचा हॉल बुक करू, तिच्यासाठी सगळं मॅनेज करू का मी? नाही ना, तसं नाही होणार. त्यापेक्षा तू तुझ्या कामाला जा, मी माझं काम आवरतो आणि आपण ऑफिसमध्ये थेट भेटूया. निघतोस की नाही म्हणत त्याला जोरात रागवतो. आकाश तिथून मग दादाशी समजवण्याचा प्रयत्न करून दादा ऐकत नाही हे पाहिल्यानंतर बाहेर निघून जातो. आणि इकडे अर्णव इमोशनल होऊन आणखी आता हट्टी बनू लागतो. त्याचा हट्टीपण आता इथून पुढे सगळ्यांनाच पुन्हा एकदा पाहायला मिळणार. जेव्हा ईश्वरी घरी येते ती अर्णवसोबत भांडते, तुम्ही माझा फोन उचलला नाही. तेव्हा तो म्हणतो, का नाही उचललं तर काय विशेष काय झालं का? आणि मी आज तुझ्याकडे येणारच होतो. माझ्या लग्नाची सगळ्या ऑर्डर्स तुलाच मी देणार आहे. म्हणजे काय? ईश्वरीने विचारल्यानंतर तो सांगतो, लावण्याचं आणि माझं लग्न ठरलं आहे, त्यामुळे आमच्या दोघांच्या लग्नाची जी काही मिठाई असेल ती ईश्वरी स्वीटमधूनच येणार, तुलाच सगळं करावं लागणार आहे. असं म्हणत तिने आणलेले पेढे तिच्याच हातावर टेकवत तो तिला म्हणतो, आमच्या लग्नाची तयारीला तू जोरदार सुरुवात कर, तुला मोठी ऑर्डर मिळणार आहे. हे ऐकल्यानंतर नकळतपणे तिला वाईट वाटतं. आकाश मात्र मी किती आनंदी आहे लावण्यासोबत लग्न करण्यासाठी हे तिला दाखवतो आणि तिने दिलेला पेढा तो हातात घेत जात असताना त्या पेढ्याला चुरगळून तो खाली फेकून देतो. ईश्वरी मात्र आता शॉक होते. जर अर्णवने खरंच लावण्यासोबत लग्न केलं तर तिच्या मनातले एक काहूर तिलाही आता समजेल का? तीही नकळतपणे अर्णवच्या प्रेमात पडली, ही गोष्ट तिला उलगणार का? चला तर मग हे सगळं पाहण्यासाठी आणि येणारा मोठा ट्विस्ट आपल्याला काय दाखवतो राकेशचं आणि राजेशचा खरा चेहरा आता अंजली आणि सगळ्यांसमोर येणार हे पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.